मोरया. तर आजचा ब्लॉग होईल ट्रॅव्हल ब्लॉग. फायनली आम्ही बसलेलो आहे, अजून 2 जण येतील. इकडं प्रतीश आहे, इकडं मंगे आहे, इकडं विशाल नाही, इकडं अक्षा. अक्षा पण आलेला आता भाई, चॉकलेट बॉय. नेली सागर आलेला भाई, तुझीच वाट बघत होता आम्ही. सुनंदा ताईने आम्हाला 700 रुपयाचा दान केलेला आहे. सुनंदा राजेश घरात यांच्याकडून आम्हाला 700 रुपयाची देणगी आलेली आहे. कशी मूर्ती बांधलेली आहे साईबाबाची. मडकेमधलं पाणी सोडतं खाली. 6 पाटे त्याच्याबद्दल 100 नाही देईन जाऊन टाकेल असं बोलतात. आणि देवाचं दर्शन घेताना समोर नाही करायचं. लेफ्ट साईडनं करा, राईट साईडनं करा, मागच्या साईडनं करा. शनी देवाची दृष्टी वाईट मानली जाते, वक्र मानली जाते. म्हणून समोर दर्शन पूजा करून दर्शन घ्यायचं तुम्ही. आणि देव ट्रस्ट मडीतर्फे दादवतांचे स्वागत दर्शन आहे ते बघा. आणि तर नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित चिंदरकर आणि तुमचा माझा युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे. तर आज मी चाललोय फिरायला. तर आजचा ब्लॉग होईल ट्रॅव्हल ब्लॉग. आता मी फॅमिली सोबत ना चाललो फिरायला, मित्रांसोबत चाललेलो आहे. तयारी झालेली आहे, 9:30 वाजले आहेत. आता थोड्याच वेळात तर मी निघन इथनं. पोरा तिकडे वाट बघता. कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया. इकडे बाय बाय करायला, बाय बाय. तर गाईज फायनली पोचलेलो पाल्याला. तर इकडं बघा आमची गाडी रेडी आहे. आणि इकडं माझा मित्र विशाल चौधरी, आमच्या गावातलाच भाई, पॅकिंग चालू आहे. काय मग विशाल, कसं वाटतंय फिलिंग फिरायला झाल्या? आज वाट लावू बात तो सही है. नाना करून आपण 4 का 5 वर्षातून चालू कुठेतरी फिरायला. आज 4-5 वर्षाचा सगळा धंदा वसूल करू. पॅकिंग झालेली आमची. थोड्या वेळेला अर्धा मित्र येतील, त्यांना पण जाता भाई. काय चल आमच्या वाटी फिरायला. हा का चौकात जा. तर एक दुसरा मित्र आलेला आहे आणि इकडं अक्षयची मम्मी आहे. आणि तिकडं नाव काय तुमचं? लावण्या ताई. बरे आहेत ना? तर मयुरी बघलच व्हिडिओ मध्ये. इकडं मंग्या आलेलं. मंग्या बघ, मंग्या थोडसा. अरे मंग्या लास्ट निसता भाई. 1, 2, 3 जण लग्नाचे आहेत आमच्या ग्रुप मध्ये. बघा पोरी असेल तर कमेंट मध्ये सांगा. क्या कर रहे हैं यार तू? तो मजाक है क्या? कर कशा आहेत साक्षीताई? मयुरीची बेस्ट फ्रेंड. हा बेस्ट फ्रेंड. कशी आहे हे छोटी अमृताताई? बघा स्कॅनर मध्ये पैसे लगे. काय वाटतं का तुम्हाला? जीव लागतं. अरे खतरनाक लोक आहे. तर गाईज फायनली आम्ही बसलेलो आहे, अजून 2 जण येतील. इकडं प्रतीश आहे, इकडं मंग्या आहे, इकडं विशाल नाही, इकडं अक्षा. तर अजून 2 जण आजा आणि कोण आहे सागर यायचा आहे. तर दोघांना पण घेतो. आजा पण आलेला आहे आमचा भाई, चॉकलेट बॉय. फक्त आता सगळेजण आलेले आहेत. आता फक्त सागर राहिले. सागर आला का आम्ही निघू. भाई सागर पण आलेला आहे आमचा. फायनली सागर आलेला भाई, तुझीच वाट बघत होता आम्ही. अरे मामा झाला भाई, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. मोरया. नारळ फोडून झालेला आहे फायनली. चला आता आम्ही निघू. अरे बाबा ते आई तिकडे बोंबलायला लागली. चला टाटा. समोसा खाता इकडं. ड्रायव्हर पण समोसा भाव खाता इकडं भाई. डायरेक्ट खिचडी येते. हा सुनंदा ताईने आम्हाला 700 रुपयाचा दान केलेलं आहे. धन्यवाद काका मंत्री. सुनंदा राजेश घरात यांच्याकडून आम्हाला 700 रुपयाची देणगी आलेली आहे. इतनी खुशी मंडळ आभारी आहे आमचं. 700 रुपयाचा दान आलेला आहे. आपलं कमी 10,000. अरे बाबा सागर तू त्याने तिने स्क्रीनशॉट बनवले असेल ना, तो घे ना. सबमरीन बोट बनवले. CNG टाकायला आम्ही आलो. आता कुठं आलो, कुठं पोहोचलो आपण बघत.
नाक में दम कर रखा तू. मला कुठं बसला? आलो नाशिकला पोचलो मी आता. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. आता आपण आलो इथं कल्याण मध्ये आलोय. कल्याणमध्ये. आता कल्याणमध्ये आम्ही सीएनजी भरायला आलो इकडं. सीएनजी भरल्यानंतर पुढं मग शिर्डीला. अजय भाईने आंबा आणलेले आहेत, दाखव बघू. एकदा रसाल आंबा बघ. बस रुलाएगा क्या. अंबरचे भोगद्यान आलो आम्ही आता. सरलांबे बोगदा. कलाकारी मस्त कलाकार केलेले बघा. नुसते पवन चक्के आहेत सगळे. हॅलो एकदाच लागला बघायला पवन चक्के. गाईज आम्ही पोचलेलो आहोत. मागं गाडी पार्किंगला लावले. रात जागा आहे. इकडं रिसेप्शन. हो बघ भाई, डॉगेज जिंदाबाद. कसं झोपले. क्या कर रहे है यार तू. तो मजाक है क्या. मागा माग भाई, जागा ना भाई आम्हाला चौघा नाही. मोठी माणसं भरलेली आहे. आम्ही रूम घेतलेले. तर रूम घेतलेली आहे. रूमवर चाललो आम्ही. सगळ्यांची तोंड बघा इकडं. तर फायनली गाईज रूममध्ये आलेलो आहे बघा. ही तशी हॉल आहे हो मधीन. इकडं टी व्ही दिलेली आहे. तर पुढं बघा दाखवतोय. हा बघा बेडरूम. एक पहिला बेडरूम आहे. 2 BHK घेतलेला होता आम्ही. ते तशी बेडरूम बघा मस्तपैकी सजवलेला आहे. आणि पुढं इकडं दुसरा बेडरूम आहे. ह्याच्यात पण सगळा सेम आहे. आणि वरती AC आहे. फक्त त्याच्यात फॅन होता आणि ह्याच्याने AC ठेवलेली आहे. तर हा बघा बेसिन आहे. इथं मस्त मिरर पण आहे. तर लय भारी वाटलेला आहे रूम मस्तपैकी. आणि इकडं किचन आहे. आणि सागरबाईला पटलेला आहे तो. गाईज हे तशी ऑलरेडी सगळं टाकून ठेवलेला. आम्ही चिप्सला बोलल्या सगळ्या दोघांनी धरून ठेवल्या. बिस्किट होती. वेलकम काहीतरी ठेवलेलं आहे. कॉफी बी बनवायला ठेवले सगळा. तर लय भारी असा रूम आहे. तर बघू दाखवतो. इकडं या कधी आलं तर मस्त रूम आहे. लय भारी रूम आहे. रासमध्ये झोपता. हां चला काय थोड्या वेळात भेटू आपण. जाऊ दर्शनाला. बघू पुढे दर्शन घेतो. त्यानंतर कंटिन्यू करू. चला तर काय रूमला लॉक लावून आम्ही चाललेलो आता दर्शनाला. सगळी लिफ्टची वाट बघतात. तर थोड्याच वेळात दर्शन घेऊन थोडं दाखवतो कंटिन्यू ब्लॉगमध्ये. तर गाईज आम्ही पोचलेलो इकडं दर्शनाला आहे. तिकडं आतमध्ये बघा मस्त झेंडा लावलेला आहे. दर्शन घेताना का मोबाईल आमचं बाहेर राहतील. तर ते व्हिडिओ ना करायला भेटणार. बाहेर आल्यावरती सांगतो. इथं दिलेलं आहे 1 क्रमांक लॉकरमध्ये ठेवला. तर बघा काय जी तशी मस्त पैकी नवीनच बांधलंय. लय वर्षांशी आल्यावर मस्त अशी मूर्ती बांधलेली आहे साईबाबाची. मडकेवरनं पाणी सोडतंय खाली. धन्यवाद 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 धन्यवाद. इकडं बघा मोफत चप्पल स्टँड आहे. चपला ठेवायला मोफत आहे. त्याची पण चपला ठेवू शकता. इथं मोबाईल कॅमेरा लॉकर आहे. आणि इकडं 900 रुपये भरून पेड दर्शन म्हणजे VIPचे खालचा दर्शन असं होते. 2 hours later. तर काही फायनली दर्शन झालेलं आहे आमचं. आणि आता आम्ही चाललो आहे रूमवरती. तर थोड्या वेळातच मित्र येतील. आम्ही त्यांच्यासोबत जाणार आहोत. तर कंटिन्यू त्या ब्लॉगमध्ये पुढं दाखवतो कसं काय होतं त्या. गाईस त्या रूमवर जायच्या अगोदर थोडंसं आम्ही काहीतरी खायला घेतो. सलाड विलाड घ्यायला आलो बघा. अक्षय भाई आमचा भाजी घ्यायला आले. नाक में दम कर रखा तू. तर भाजी घेऊन झालेली आहे आमची. भाजी घेऊन झालेली आहे. आणि आता आम्ही चाललोय रूमवर. भाई भाजीवाला चालला आमचा. तर काय आम्ही रूमवर आलेलो आहे. आणि काहीतरी चाललेलं बाईनी. हे बघा हवेन उडता. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. चिकन बनवलं येतलंय. बघा
आज तू बनवणार चिकन. आता मी बनवणार आज चिकन. तो शिकवतो मला बनवलं. मी कधी बनवलं ना. बघूया. तर पहिला कांदा टाकतात. हे टाकू. अच्छा पहिल्यांदा बनवलं. आता ही ब्लॉग बघू ना घरी. आणि सगळे टोप झाले म्हणा. चला पहिला कांदा टाकलेला आहे ना. त्याला टाकलेला पहिला. त्याला टाकून झालं त्याला नंतर आपल्याला त्यानं त्या कांदा टाकलेला आहे. कांद्याला थोडासा गरम करू ठेवला बाजूला. आज मी बनवतो पण ऍक्च्युली कसं आहे आमच्या ग्रुपमध्ये एक मेन कुक आहे आमचा समीर चिकनकर. सॉरी माफ करा. समीर चिकनकर एक पाडग्याचाच आहे. म्हणजे माझ्या सासरवाडीमध्येच राहतो तिकडं पाडग्याला. मायला तेरा तो गेम बजाना पडेगा. तर तो आला ना. त्याचं व्हायचं काय विशेष काम होता तर आज ना आला तो. तर आता मी बनवतो. टोमॅटो घेतलेत. टोमॅटो टाकते याच्यात. कांदा लाल झालेला आहे थोडा थोडा. तर त्याच्यावरती टोमॅटो चांबाटी सॉरी लय भारी लागेल या खायला. खूप कसा होता पहिले. काहीच बघा कांदा पूर्णपणे लाल झालेला आहे. तर आता याच्यात मसाला टाकू आपण. तर सगळ्यात पहिले आपण हळद टाकू. त्याच्यानंतर काश्मीरी मिरची पावडर. हा चिकन मसाला आहे. एक पॉकेट आता टाकतो. हे झटका संगमनेरी मसाला टाकतो याच्यात. थोडासा ब्लॅक पेपर्स. सगळे मसाले टाकून झालेले आहेत. आता मिक्स करता. बिंदास काय आवडतं माणूस. झालेलं आहे मसाला पाणी सोडत. तर काहीच बघा आता तेल वरती आलेलं आहे. आपण चिकन टाकू. कारण की मला एक हातात मोबाईल पकडायला लागेल. तर काहीच सगळं करून झालेलं आहे. चिकन पण टाकले. तर आता मस्त की आपलं चिकन रेडी होईल. तर दाखवतो नंतर थोड्या वेळात पूर्ण झाल्यावरती कसा स्वाद आहे सगळ्यांना आता समजतो. माझ्या हातची काय चव आहे ती. आणि मेन मदत केली अक्षय भगतनी आमचा फोटोग्राफर. त्याने मला हे चिकन झालेलं आहे. तर काय सगळं झालेले आहे. इकडं सगळी रेडी झाल्या. सगळं इकडं परलेला आता सामायमाने बघा बस्तारा परले. इकडं सागरची शिरी लावली भाई. रास खुशी आहे. अकरा स्माईल बघा. लग्नाची शिरी लावली भाई. अच्छा ओके सगळा सगळं मस्त व्यवस्थित झालेलं. आता कुठं आता जाणार आपण शिंगणापूरला. हा. जाणार आपण मडीला. मडी भाई मुन्ना तयार झाला ना. ओके सगळा एकदम मजा आली खूप सगळीकडे. लय मजा केली. रास मजा केली रातचे. सिलेंडर घेऊन आम्ही चाललेलो. सगळी लिफ्ट आलेली आहे. तर ए लिफ्ट दरवाजा बोल सागर. हे शंकरपाळ्या सकाळ सकाळ घालतात. अरे उगर इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. वरतीचे. अरे बाबा कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास. टाटा बाय बाय. बाय बाय. आमची बॅगा घेऊन चाललेले आहेत भाई लोक. आम्ही शिर्डी सोडतो आता. आमचे चालक मालक गाडीचे एकदम संस्थापक अक्षय भगत आलेले आहेत. फायनली चावी दिलेली बाहेर. भाई कसा वाटला. कसा वाटला. बरं जावा. जिरली जिरली. चला तर गाडी जवळ आलेले आहो. आणि इथनं डायरेक्ट आता शनी शिंगणापूर. तर काही भर उन्हात आम्ही इकडं बघा रास ऊन लागतं. पेरू जवळ आल्यावर रस्त्याने पेरू दिसला मला. तर इथं पेरू जाऊ मी. किती रुपये. 120 ला एक पाटी. एक पाटी 6 पाटे घेतल्या तर बोलतो 100 नाही देऊन टाकेल असं बोलतं. पेरू जाऊ ना आम्ही पुरं जाणार आहे. कंटिन्यू ब्लॉग मध्ये दाखवतो पुरं. तर आम्ही पोहोचलेलो आहो गाईज. हे बघा श्री क्षेत्र शनी शिंगणापूर. 5 रुपये एंट्री वाटतं. पुरं जाऊन आतमध्ये जायला
पर पर्सन 5 रुपये एंट्री, पर पर्सन 5 रुपये. 7 जण 5 रुपये, 7 5 35. कसलं मोसम बघा भाई, लुटायलाच बसले. पोचलेलं आहे आम्ही इथं आणि आम्हाला बोललेलं पहिल्याच इन्स्ट्रक्शन दिले का पट्टा न घालू शकत आणि घड्याळ नाही, तर पट्टा आणि घड्याळ काढलेला आहे. तर आता बघू पुरं दाखवतं. ही पार्किंग एरिया आहे. यापुढे सर्व जातात. शनी देवाची पूजा केल्यानं आपला दोष 7.5 पिढा तकलीफ दोष दूर होतो, म्हणून पूजा स्वतः करतात. मंदिरात जाताना येताना हरिओम शनीचा जाप करा. देवाचं दर्शन जोपर्यंत करायचं तोपर्यंत करा. बाहेर निघताना देवाला मागळून पाहायचं नसतं, इथं शनी सोडतात. आणि देवाचं दर्शन घेताना समोरासमोर नाही करायचं. लेफ्ट साईडनं करा, राईट साईडनं करा, मागच्या साईडनं करा. शनिदेवाची दृष्टी वाईट मानल्या जाते, वक्र मानल्या जाते, म्हणून समोरासमोर दर्शन पूजा करू नये. एंट्री केलं पहिलं त्रिशूळाची पूजा होते. ते काळं वस्त्र आणि पत्तीची माळ तुमच्या नावावर असलेलं त्रिशूळाला दान करा. ग्रहशांतीसाठी दान करतात. नारळ प्रसाद आहे, दानपत्रात पूर्ण टाका. ते तुमच्या परिवाराचं अन्नदान होतं. हवनकुंडात अगरबत्ती जाळा. तेलकुंडात तेल आणि लोखंड दान करा. इथं पैसे सोनं चांदी वाहत नाही. देवाच्या चरणाला दान करा, दर्शन घ्या. या 7 वस्तू आहे, देवाच्या चरणाला दाखवून घरी घेऊन जातात. जर राशीला दोष 7.5 असेल तर देवाला दान करा. मेष राशी, सिंह राशी, धनु राशी, कुंभ आणि मीन राशी 5 राशीला दोष चालू आहे. 5 राशीपैकी कुणाची राशी असेल तर देवाला दान केलेलं चांगलं असतं. घरी नेलं तर काळी नजर बावली. घर, गाडी, दुकान धंद्याला लावा आणि वाईट नजर चालत नाही. नाल घराचा, दुकान धंद्याच्या दरवाजाला लावतात. पिढा, तकलीफ, दोष, चक्कर घरात होत नाही. नवग्रह यंत्र कुंडली पूजा मंदिरात ठेवतात. घरामध्ये ग्रहाची पूजा होते, शांती होते. सिद्धयंत्र खिशात ठेवा. कामात अडचण, बाधा, संकट येत नाही. धागा 11 दिवस बांधा, नंतर पाण्यात टाका. शरीरातल्या अडचणी दूर होतात. आणि कपाट गल्ला, धंदा अलबरी ठेवा. घरात बरकत राहते. तर बाईने आम्हाला सगळा त्या दुकानवाल्याने सांगितलं आहे काय कसा ती एक दान कसं करायचा. म्हणजे पुढे जाऊन 4-5 ठिकाण आहेत तिथं पाय पडून खायच्या नान व्हायचा. तर तो एक प्रकारे त्यांनी खेचून याला आणि सांगला असं करा याला. तर आम्ही चाललेलो आहे. इकडे बघा दुकानात सगळं ते बावले टांगलेले आहेत. नजर रक्षक. आता यायची तशी पूजेची काळजी घेतली ती पूजेची टोकरी. तर पुरं जाऊन लगेच त्याला ठेवून पैसे मागले ते त्यालाचं विकलं. त्याच्यानं नव्हतं चांगला. पुरं जाऊन बोलतं तेल कंपल्सरी टाकतं. थोडं स्कॅम होत आहे सुरुवातीला. महिला पहिला यो घ्या, येतील जवळ सांगायला असा घ्या, त्यानंतर तो घ्या, तो लागतं. तर बघा आल्यावरती जरा समजून कमानीशी पोचलेलो आम्ही. हे बघा कमानी श्री षडेश्वर देवस्थान, शनी शिंगणापूर. इकडनं एंट्री आहे. आमच्या मुंडाने चप्पल न घातली तर त्याला लय त्या गरमीचा हल्ली चटकं बसतान. फुलबाईची गालन झाले, लय चटकं बसतान. आम्ही सगळे बुटं घातलेली आहेत. हे बघा बाईनी ॲक्च्युली चप्पल न घातली. मुन्ना कसं वाटतं? एकदम मजा येते. हे बघा मंदिराकडे वे टू टेम्पल. इथं चपली ठेवायची. तिकडं चप्पल स्टँड आहे राईट साईडलाच. तर पिशवी घेतलेली 1 नंबरची आम्ही. आता ज्याला आज्या ठेवाला तिकडनं आता उटा काढून तिकडं जाऊ आता दर्शनाला. चलो आम्ही चाललो आतमध्ये आता. बघा होम नीलांजन सभा संभव रविपुत्र बाबा लय मोठं नाव दिलेलं आहे. गेट नंबर 1 गेट दर्शना रांगेकडे. गेट नंबर 1 कडे चालू आम्ही आता. हां का ओके. मुन्ना बोलता त्या साईडला एंट्री होती, आता ही नवीन एंट्री काढले. तर फोटो न काढू शकत असं बोलतात. फोटो चित्र काढण्यास सक्त मनाई आहे. बघूया कितपर्यंत काढता येईल तेवढं काढतं. हे बघा इथं लाईव्ह दाखवतात. हा बघा शनिदेवाचं दर्शन घेताना. हा बघा पाणी आहे इथं. पाय धुवायला आहे आतमध्ये जायसाठी. इकडे आतमध्ये जायला आता पुरा. हे बघा कसं पाणी लावलं अंगावर. म्हणजे पाणी सगळं पवित्र होण्यासाठी. बघा आतमध्ये तिथनं कसं आहे.
त्या एक पान आणि तो काला कपडा लावते त्या त्रिशूळमध्ये. नारळ डायरेक्ट ठेवायला लागले टोपलींचं, म्हणजे नारळ घेऊन काय फायदा नाही, डायरेक्ट इथं जमा करायला लावता नाही. नारळ आतमध्ये ना नेऊ शकत. बघा तिकडं दर्शन घेतात. व्हिडिओ काढून ना देत पण वाटतं ते आला तर क्या नाही बघा, ते याच्यात टाकायला लागतात पण परत तोच रियूज करतील वाटतं. तेल टाकतात. काय वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. तेल तो परत रियूज होऊन परत तो इकायला जाईल आता. हे बघा शनिदेव. ओम शनीश्वराय नमः. दर्शन घ्यायच ना तुम्ही. तर दर्शन झालेलं आमचं आहे बघा. इकडनं फोटो काढताना रास तिथनं आवाज येतं नुसतं होतं. हो ना, आपण फोटो काढला ना भाई, फोटो काढला. इकडं दानपत्र आहे. इकडं गौरी हवनकुंड आहे, त्याच्यात आता भस्म लावतो. तर बर्फी प्रसाद कुपन काउंटर 20 रुपये पाकिट आहे. तर काय आमचं दर्शन झालेलं आहे. लय लवकर दर्शन होते. बर्फीचा प्रसाद घेतलेला लय लवकर दर्शन होतं. इथं बरा काम आहे एकट्या. नंतर शिर्डीला 2-3 तास गेले ना, 3 तास गेलं शिर्डीला दर्शनाला. इथं बघा इथं नवग्रह मंदिर आहेत. गुरु ज्युपिटर. ओके, नवग्रह सांगते त्या इथं नवग्रह आहेत. एक गुरु झाला, हा बुध, मर्क्युरी, इकडं शुक्र, वेनस. इकडं चंद्र, मून. इकडं मंगल, मार्स. इकडं राहू. वरती बघा किती टोक गेले. शनी आहे आणि तिथं केतू होता सुरुवातीला. इकडं आलो आम्ही आता हॉटेल शिवतेजमध्ये. थोडंसं जेवू, रात भूक लागले. बघा एरिया कशी मस्त आहे, व्ह्यू. तर भाई आमची आज चिकन हंडी आलेली आहे. आता आम्ही जेवायला बसलो. थोड्या मला जेवूनच आम्ही डायरेक्ट जाऊ मडीला. तर दाखवतो पुढं थोड्या वेळात जेवून जातो आम्ही तिकडे आता. तर काय आमचं जेवण झालेलं आहे आणि लय भारी अशी टेस्ट होती याची. 1400 रुपये बिल झाला. 7 जण जेवलो, रात जेवलो पोट भरून जेवलो. झोपव तर ढोरार का. हॉटेल शिवतेज. विठ्ठल रखुमाई मंदिर पोहोचायचं बघ. हनुमान मंदिर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर. आपल्याला अजून सरळ रस्ता इकडून श्री क्षेत्र वृद्धेश्वर देवस्थान. चांगला आहे ना. हा व्यवस्था चांगला आहे. फायनली गाईज पोहोचलेलो आम्ही. हे बघा आदित्यनाथ देव ट्रस्ट मडीतर्फे नाथ भक्तांचे हर्ष स्वागत. तर फायनली गाईज बऱ्याच प्रवासानंतर आम्ही पोहोचलेलो आहोत. बघा इकडनं दिसतं डायरेक्ट लोक दिसतं इथं बघा. हे बघा इकडं फोटोशूट चालू झाला पोहोचत ना. तर हमारे यहाँ ऐसा ही होता है. स्टॉप लावले बघा इकडं. पुरं एंट्री ना गार ना मुन्ना. फायनली पोचलेलं बघा. दमलो मी तर. आतमध्ये वरती व्ह्यू आहे. लाईन इकडे. बघा हे तर लाईनिंग लागलेलं
तर ही लाईन जातो पुढं. खूप मोठी लाईन अरे बाबा रास मोठी डायरेक्ट नाही. हा व्ह्यू बघा. इथं शिड्या आल्या आता. फुल ॲडव्हेंचरस लाईन आहे. शिड्यांवरशी परत वरती जाल्यांची. हे बघा इथून आता परत लाईनी आहेत सगळी धावतात. आता परत कृष्ण हरी. 8 लाईनी आहेत 8. हे बघा सगळा आता टप्पा पार केला इकडून. आता खाली जिना. हे बघा हे चालू. इथून आता जिन्यावशी उतरू. बघा आतमध्येची व्ह्यू आहे. दर्शन आहे हे बघा. आणि दर्शन झालेलं आहे. आणि मागं हरिवार चालू आहे. चैतन्य मच्छिंद्रनाथ. इथं बघा विठ्ठल रखुमाई मंदिर ध्यान मंदिर आहे. हे बघा इथे नंदी महाराज आहे आणि विठ्ठल रखुमाई आहे. हे बघा विठ्ठल रखुमाई काहीतरी आहे. काय आहे त्यात? काय विशाल काय? शंकराची पिंडी आहे का? पिंडी आहे शंकराची आतमध्ये. तर दर्शन घेतात. आतमध्ये जाऊन दर्शन घ्यायला लागते. त्याच्या आतमध्ये जाऊन नवनाथ पारायण मंदिर आहे. इथे वाचायला बसतात वाटतं. पुस्तकं ठेवलेत वाचायला सगळ्यांना. दर्शन झालेलं आमचा. आणि बघा बाहेरची व्ह्यू. उतराला बघा किती पण स्लिप झाला का गेलाच. हा बघा व्ह्यू. भारी व्ह्यू वाटत ना. उतराला लय डेंजरस आहे. पण स्लिप झाला का गेलाच. डायरेक्ट खाली जाईल. इथं पण अटकणार नाही. तर अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे. दर्शन मस्त झालेलं आहे. जास्त गर्दी नव्हती इथं पण. शनी शिंगणापूरला पण गर्दी नव्हती एवढी. तर लय भारी झाला. आम्ही त्या वलंग घुसलो ना आतमध्ये. तो पिंडी होती शंकराची. लय बारूकचा असं होल होता. त्याच्यानं फिरलं असतं तर अटकले असतो. मी तर अटकले असतो. विशाल पण चाललेला पण परत मागं फिरला लोकांना बघून. सागर अटकलेच असता साईजवरून बघा. फक्त यो मुन्ना गेले असते. यो शिरले असता आतमध्ये त्या पिंडीच्या ह्याच्यात. आता काय विषयच खोल आहे. मग जाऊच नाही शकत. तर काय आमचं शेवटचं दर्शन झालेलं आहे. आणि डायरेक्ट घरी जाणार आहोत. मध्ये जर जेवायला भेटला तर जेवायला थांबू. जेवून मग डायरेक्ट घरी जाणार आहोत. तर भेटूया डायरेक्ट पुढे. नाही भारी थांबव. बघा मंदिर घे पार्किंगला. कसलं भारी आहे. हा करत त्रिशूल आणि डमरू आहे. काय बस होईल. संध्याकाळ झालेली आहे. 7 वाजलेले आहेत. BGR पेट्रोलियम. आम्ही CNG संपलेली आहे आणि CNG टाकायला आलेले आहोत आम्ही. बघा तारासल्या माणसं तारासल्या. ड्रायव्हर बदलला. हा बघा व्ह्यू इथं. श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर. आळंदी नगर परिषद आळंदी. आम्ही आळंदीला आलेलो. तर इकडं बघा मस्त पकवाज वाजवता हा मुलगा. त्याच्यासाठी 1-2 कमेंट होऊन जाऊ द्या. तर आता रातचं 11:30 वाजलेले आहेत. आणि आम्ही आता इथं जेवायला आलो. आम्ही मस्त असं बॅनर लावलेले आहेत. तर थोड्या वेळानं जाऊ आणि निघू इथनं डायरेक्ट घरला. फायनली गाईज आलेलं आहे जेवण.
रोट्या नाही चिकन हंडी मागवलेली, पण आता काय ॲडजस्टमेंट करतो. तर सगळे दजून पडल्यान कांदा बिंदा मागतात. तर चला आता जेवू आणि डायरेक्ट निघू घरला. गाईज आवरा तिखट लागले ना हा लॉलन कसा होता? खूप स्पायसी होता, खूप एक नंबर होता. हा एक झणझणीत. क्लास. तिकडे साखर मागायला गेले ना आमचा आता मित्र. साखर मागायला गेले तिकडं तिघा जण. जवान खूपच स्पायसी होता. आणि मला वाटतं का माझं होल आता. तर सगळं सुरसुर करीत निघले नुसतं सगळ्यांची मिरची लागले. अरे बाबा लई तिखट झालेलं, लई तिखट जेवण झालेलं आहे. रास तिखट झालेला आहे. आता घरी जाऊन काय खरा ना. चला भेटूया डायरेक्ट आता घरी. चला तर प्रतीश उर्फ मुन्ना यांचा घर आलेला आहे. बाईच्या बुटा विटा घेऊन चालला. तर पहिलं माणसाला सोडला मी. तर फायनली गाईज आम्ही पण पोहोचलेलो आहोत. मी आणि विशाल. अरे बाबा याचा तोंड बघा एकदा. भाई पाला तर अक्षय आमचा. बंद करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. चला विशाल आणि मी निघलेलं. साऊंड आहे ना गाडी चलो. मी तो सोडवलेन मग. टाटा बाय बाय टाटा. हॅपी जर्नी घरपर्यंत.